चला आज नवीन वर्षासाठी तोरण बनवूया. जिथे संपूर्ण जग जानेवारीला नववर्ष साजरा करतं, तिथे आपण मात्र गुढीपाडव्याला का साजरा करतो? असे म्हणतात की जेव्हा रामाचा या दिवशी राज्याभिषेक करण्यात आला होता, त्या दिवशी प्रजेने गुढ्या उभारून हा सोहळा साजरा केला होता. या दिवशी कडुलिंब आणि गुळ याचे एकत्रित सेवन केले जाते, कारण जीवनात गोड आणि कडू अनुभव दोन्ही स्वीकारणं असा सुंदर हेतू या प्रथेमागे असतो. ऍस्ट्रॉलॉजीनुसार 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी ना एखादी नवीन वस्तू घेणे किंवा काही शुभ कार्य करणे अत्यंत शुभ मानले जाते. कदाचित तुम्हाला हे माहिती असेल, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासोबत शेअर नक्की करा. आणि तोरण कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. मस्तपैकी आवरून वगैरे आज मी कामावरती गेले आणि ऑफिसवरती जाताना रस्त्यात मला इतके सारे मेंढ्यांचा कळप सॉरी इतके सारे पाहुणे भेटलेले ना आज मला काय सांगू तुम्हाला. पण त्यांना भेटायची माझी इच्छा नव्हती, त्यामुळे मी इग्नोर करून सरळ निघून गेले बरं का. कारण की मला जायचं होतं एकाच्या घरी आणि मस्तपैकी तिथे इतके मस्त नेचर होतं ना, गार्डन वगैरे एकदम भारी होतं आणि आणि हे एकदम युनिक असं आफ्रिकन मिरच्यांचं झाड मला आज बघायला मिळालंय. मस्तपैकी फुकटची कॉफी वगैरे पिली बरं का आणि फोटोशूट वगैरे केलं आणि या 2 क्युटीज पण मला तिथं मिळालेल्या आणि मग त्यांना बाय करून मी आले माझ्या माझ्या घरी. आणि असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच आहात तर नक्की फॉलो करा. ओके बाय.